आता आपण पाहणार आहोत ठाण्यातील 5 महत्वाच्या बातम्या। पहिली बातमी जी ब्रेकिंग समोर आलेली आहे ती म्हणजे ठाण्यातील हिरानंदिनी मेळो सर्कल येथे एका कारला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली। आता आपण दुसरी बातमी पाहूयात। ठाण्यात पोस्टल बॅलेट वोटिंगला सुरुवात झाली। पोलीस, शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। आता आपण तिसरी बातमी पाहूयात। अपक्ष अर्ज भरणे म्हणजे बंडखोरी नाही असा दावा करत ठाण्यातील युवा सेनेचे माजी पदाधिकारी नितीन लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून आपली उमेदवारी जाहीर केली। आता आपण 4 नंबरची बातमी पाहूयात। ठाण्यात घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। यामध्ये 5 ते 6 वाहनांची समोरासमोर धडक झाली आणि घोडबंदर रोडच्या गायमुख घाटात ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे। आता आपण शेवटची बातमी पाहणार आहोत आणि ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, त्यानंतर एका फार्म हाऊसमध्ये थांबले, तिकडे फिरले आणि त्यानंतर पोहायला पाण्यात उतरले आणि याच वेळी एकाचा यात बुडून मृत्यू। महत्त्वाच्या बातमीपत्रानंतर आता आपण इथेच थांबतोय। पाहत रहा द 04 पोस्ट आणि टॅग ठाणे।